गाजराचं गाव म्हणून सांगली जिल्ह्यातील कौलापूर गावाची ओळख। सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील कौलापूर या गावात गाजर शेती मोठ्या प्रमाणात केली जाते। छोट्याशा कौलापूर गावातून शेकडो एकर शेतीवर केवळ गाजराचं उत्पादन घेतलं जातं, त्यामुळे गाजरांचं गाव म्हणून कौलापूरची ओळख आहे। सांगली शहरापासून अवघ्या 15 किलोमीटरवर अंतरावर असणारं कौलापूर हे गाव मिरज तालुक्यामध्ये या कौलापूर गावाचा समावेश आहे। या गावातील प्रत्येक कुटुंब सधन आहे। मुबलक पाणी, यामुळे कौलापूर परिसरात भाजीपाल्यासह शेतीसह ऊस, द्राक्ष आणि गाजराचं उत्पादन घेतलं जातं। मात्र प्रामुख्याने ऊसाच्या शेतीबरोबर या गाजराची शेती मोठी प्रमाणात केली जाते। इथे पिकणाऱ्या गाजरांच्या कुठल्या गाजरांना असणारी सुमधुर चव, यामुळे कौलापूरच्या गाजरांना महाराष्ट्रासह अन्य राज्यात मोठ्या प्रमाणात मागणी आहे। या गावातील सुमारे 450 एकर क्षेत्रात गाजराचे उत्पादन वर्षाला घेतलं जातं। या गावातील शेतकरी गाजर शेतीला प्रथम पसंतीत देतात। मागच्या वर्षी बाजारपेठेत या गाजरांना 20 ते 22 रुपये इतका दर मिळाला होता, पण अवकाळी पावसामुळे यावेळेस 10 ते 15 रुपये दर मिळालेला आहे। या गाजरांना उत्पादन घेण्यासाठी एकरी 30 ते 40 हजार रुपये इतका शेतकऱ्याला खर्चही करावा लागतो। यामधून मिळणारा एकरी 80 ते 90 हजार रुपयांचा फायदा या उत्पादनातून शेतकऱ्याला मिळतो। या उत्पादनाचा कालावधी 3 महिन्याचा असतो। कमी कालावधीत शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नफा या उत्पादनातून मिळून जातो, म्हणून या गावाला गाजराचं गाव असं देखील म्हटलं जातं। या गाजराचं वैशिष्ट्य म्हणजे चवीला गोड आणि शरीराला पौष्टिक अशी ही देशी म्हणून या गाजरांची निवड केली जाते। या गाजराला सांगली, कोल्हापूर, कराड, सातारा तसेच कर्नाटकातील बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात मागणी आहे। अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणात यावेळी शेतकऱ्यांचे नुकसान केलं आहे, परंतु सरकारने अद्याप कोणतीही मदत दिली नसल्याने शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त होत आहे। दत्तात्रय अण्णाप्पा माळी, माझे गाव कौलापूर। गाजर माझं वैयक्तिक रान 2 एकर आहे आणि गाजर मी करतोय 60 एकरात। मी दुसऱ्याचं रान खंडानं करतोय। आमच्या गावाची ओळख गाजर गाव म्हणून पडलेलं आहे। आमच्या गावात गाजर निम्म्याला जास्त लोक गाजर करतात। कमीत कमी 600-700 एकर गाजर असते आमच्या गावात आणि भरपूर उत्पन्न येत असल्यामुळं गाजर भरपूर करतात। आणि ह्या कौलापूर गाजराची मागणी बाहेर कर्नाटकात बी आहे। हुबळी असू दे, बेळगाव असू दे, किंवा इकडे महाराष्ट्रात सोलापूर असू दे, सातारा असू दे, कराड असू दे, असं घेतात गाजर भरपूर म्हणजे भरपूर गाजर असते। पाणी इथं सवळ असल्यामुळं आणि रान काळी जमीन असल्यामुळं गाजर चांगलं होते, गाजर गोडीला तयार होते, त्यामुळे भरपूर गाजर उत्पन्न येते आमच्या गावात। त्यामुळे गाजर भरपूर करतात कौलापूरमध्ये। मागच्या वेळी गाजर चांगलं पिकलं होतं, पण आता अवकाळी पावसामुळे गाजर सगळं 2 नंबर झाले। त्यामुळे मागचा दर 20 रुपये होता, आता 10-15 रुपयेवर दर आला आहे। त्यामुळं जरा अवकाळी पावसामुळे आमच्या गाजराचं उत्पन्न घटलेलं आहे। तर शासनानं आम्हाला काहीतरी मदत करून त्याचं काहीतरी करावं शासनानं, असं आमचं मत आहे। ह्या गाजराची लागवड आम्ही सप्टेंबरमध्ये करतो आहे आणि डिसेंबरला चालू करतो आहे गाजर काढायला। गाजर उत्पन्न भरपूर येते, पण ते पावसामुळे, अवकाळी पावसामुळे उत्पन्न येत नाही। उत्पन्न बिघडले म्हणजे गाजर सगळं 2 नंबर झाले, त्यामुळे रेट कमी आहे आमच्या गाजराला। मागणी सगळीकडे आमच्या गावच्या गाजराचे वैशिष्ट्य की मागणी सगळीकडे आहे। कर्नाटकमध्ये आहे, सोलापूर आहे, सांगली आहे, सातारा आहे, बेळगाव आहे, भरपूर मागणी आहे गाजराला। पण अवकाळी पावसामुळे गाजर जरा खराब झाले, त्यामुळे जरा रेट कमी आहेत। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, कौलापूर।